भाई इतका इंटरेस्टिंग सीन होता ना यार आता. शिट यार, मी नेमकं ना गाडी चालवत होतो ना, तर मला तुम्हाला आहे ना शूट करून दाखवता आला असता. काय सांगू यार, म्हणजे ना आत्ता आहे ना मला एक टू व्हीलर वाला जस्ट म्हणजे माझ्या इथूनच पास झाला तो, पण मला शूट नाही करता आलं. एक टू व्हीलर वाला होता, तो गाडी चालवत होता. त्याच्या गाडीच्या टाकीवर ना एक बाळ होतं, म्हणजे लहान पोरगं होतं. त्याच्या मागे एक दादा बसलेला होता. त्याच्या मागे त्याची बाई किंवा बहीण कोण असेल माहिती, ती बसलेली होती. आणि त्या भाऊला ना फोन आलेला होता. आता त्याला फोन आला म्हणून त्याने काय केलं माहिती का, तो जो दादा होता ना मध्ये बसलेला, त्याने त्याच्या हातात, म्हणजे त्याच्या हातात फोन होता डायरेक्ट, त्याने खिशातून काढला असेल की तो डायरेक्ट ना, म्हणजे त्याने त्याच्या कानाला लावलेला होता. म्हणजे ऑलरेडी लावलेलाच होता त्याने कानावर, त्याला फोनच आलेला होता. असे ते सगळेजण ना चालले होते. म्हणजे हेल्मेट बिल्मेट नव्हतंच बरं का, म्हणजे कारण हेल्मेट एवढं इम्पॉर्टंट नाहीये. आणि तो चाललेला होता. आणि मला म्हणजे ना कळत न कळत म्हणतो ना आपण, इतका मोठा धडा शिकायला मिळाला नाही त्यातून. खरंच काय सांगू यार, म्हणजे माणसाने ना खरंच यार त्या माणसासारखं बिझी राहावं माहिती का. खरंच त्या माणसासारखं बिझी राहावं. इतकं बिझी म्हणजे ना, लाईक वेळच नाहीये, डायरेक्ट कसल्याच गोष्टीचा वेळ नाही माझ्याकडे. म्हणजे मी गाडीवर आहे का कशावर आहे, काही काही संबंध नाही. मला फोन आलेला आहे आणि मी 4 जणांना गाडीवर घेऊन चाललेलो आणि मला फोन उचलायचा आहे. दॅट्स इट. एवढी इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना, म्हणजे खरंच यार मला खूप मोठी गोष्ट शिकायला मिळाली यार. तो माणूस जर परत भेटला ना, मी त्याला सल्यूट करेल यार, खरंच सल्यूट करेल यार.